उधळा रे गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, अम्मा कैवाऱ्याचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये ही तिथी 10 एप्रिल 2024 रोजी आली आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्याला स्वामींना अशी कोणती अनमोल भेट वस्तू द्यायची आहे की त्यामुळे स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही, या विषयीची माहिती बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा प्रकट दिन म्हणजे बघा एक दिवाळीचा पर्वच असतो. जशी आपण दिवाळी साजरी करत असतो तसे आपले स्वामी भक्त स्वामी प्रकट दिन हा साजरा करत असतात. कारण या दिवशी स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते. स्वामी प्रकट दिनानिमित्त बघा आपल्या काही स्वामी भक्तांनी 21 दिवसाच्या 11 दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील. ज्यांना या सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी 4 एप्रिलपासून स्वामींच्या 7 दिवसाच्या सेवा ह्या करू शकतात. बघा स्वामींच्या सेवा जर का तुम्हाला काही कारणास्तव करायला शक्य झालं नाही तर बघा तुम्हाला नाराज होण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. कारण स्वामींची सेवा ही ह्या काळात केलीच पाहिजे असं नाही. स्वामी काय असं म्हणत नाही की तुम्ही याच काळात माझी सेवा करा, या काळात तुम्ही सेवा केली तरच मी तुमच्या इच्छा पूर्ण करेल किंवा तरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल. बघा तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही आवर्जून सेवा करा. जर का खरंच तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही स्वामींची सेवा ही कधीही करू शकतात. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी ही सेवा करू शकतात. फक्त आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या या दिवसाच्या अगोदर जर का आपण या सेवा केल्या तर बघा या सेवेचं फळ हे आपल्याला जास्त लवकर मिळत असतं. कारण या दिवसामध्ये स्वामी तत्व हे जास्त मोठ्या प्रमाणात हे कार्यरत असतं. त्यामुळे या काळात केलेल्या सेवा ह्या लवकर आपल्याला अनुभव देत असतात. म्हणून आपण ह्या सेवा या काळात करायच्या असतात. तुम्ही स्वामींची सेवा ही कधीही करा, बघा याचं फळ स्वामी तुम्हाला देणार आहेतच. परंतु एखाद्या विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी जर का आपण सेवा चालू केली, संकल्प करून आपण जर का सेवा केली तर बघा या सेवेचं फळ आपल्याला मिळतंच, परंतु या सेवेचं आपल्याला समाधान देखील मिळत असतं. आपण ही सेवा केल्याचं समाधान देखील आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण या विशिष्ट दिवशी ही सेवा करायची असते. आता आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना अशी एक भेट वस्तू द्यायची आहे. बघा स्वामी समर्थ महाराज हे स्वतः ब्रह्मांड नायक आहे. हे ब्रह्मांड स्वतः त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपण या ब्रह्मांड नायकाला अशी कोणती वस्तू देऊ शकतो? बघा आपण जी पण वस्तू त्यांना देऊ ती अगदी त्यांच्यासमोर छोटी वस्तू आहे. तर आपल्याला अशी कोणती वस्तू द्यायची आहे की त्यामुळे स्वामी आपली साथ कधी सोडून जाणार नाही, स्वामींचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. तर बघा आपण ज्या वस्तू आहेत, आपण काय करतो, स्वामींना नारळ अर्पण करतो, फूल अर्पण करतो, खडी साखरेचा प्रसाद अर्पण करतो, आपण 1 किलो पेढे अर्पण करतो. तर बघा स्वामींना ह्या गोष्टी आपण अर्पण करतोच, परंतु स्वामींना अनमोल अशी वस्तू आपल्याला या दिवशी भेट म्हणून द्यायची आहे. आपण स्वामींना कुठलीही वस्तू दिली तरी ते स्वीकारणार आहेतच. बघा नारळ असू द्या, फूल असू द्या किंवा आपण 2 हात जरी जोडले ना तरी स्वामी ते स्वीकारणार आहेत. परंतु ह्या सर्व गोष्टी ह्या स्वामींनीच दिलेल्या आहेत आणि त्यांच्याच वस्तू आपण त्यांना देत असतो. जसं बघा एखाद्याचा बड्डे असतो त्यावेळेस आपण त्याच्या आवडीची वस्तू त्याला गिफ्ट म्हणून देत असतो आणि त्यावेळेस त्याला तो खूप आनंद होत असतो. तसंच आपल्याला स्वामींच्या आवडीची वस्तू स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला त्यांना द्यायची आहे. जसं की बघा स्वामींना बुंदीचे लाडू आवडतात, स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात, स्वामींना पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे, स्वामींना सोनचाफ्याची फुलं हे खूप आवडतात. तर अशा ज्या काही वस्तू आहेत स्वामींच्या आवडीच्या वस्तू आहेत, अशा वस्तूंची निगडीत वस्तू आपण स्वामींना अर्पण करू शकतो. या व्यतिरिक्त देखील अजून एक गोष्ट आहे की ती स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि ती वस्तू आपल्याकडे आहे. मग अशी कोणती वस्तू आपल्याकडे आहे की स्वामींना दिल्यामुळे स्वामी ह्याच जन्मी काय ह्या पुढच्या येणाऱ्या जन्मी देखील आपली साथ कधी सोडणार नाही? तर ती म्हणजे आपल्या मनातील निर्मळ भक्ती. बघा स्वामींना आपल्या मनातील निर्मळ भक्ती ही अतिशय प्रिय आहे.
तर ही भेटवस्तू आपण कशी द्यायची? तर बघा, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामींना एक वचन द्यायचं आहे. स्वामी महाराजांना आपल्याला सांगायचं आहे, स्वामी महाराज, तुमच्याचमुळे मी या जगात जन्माला आले, तुमच्याचमुळे मी इथे आहे आणि तुमच्याचमुळे मला तुमची भक्ती करण्याची ही संधी मिळाली आहे. तर माझ्याकडनं ही संधी ही अशीच कायम टिकून राहू द्या. येणाऱ्या पुढच्या जन्मात देखील माझ्याकडनं तुमची ही अशीच भक्ती करून घ्या. स्वामी महाराज, मला प्रत्येक जन्मामध्ये तुमच्यासारखेच गुरु लाभू द्या. तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि तुम्ही मला लाभले, गुरु म्हणून लाभले, त्याबद्दल स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि बघा, आपल्याला स्वामींना असं म्हणायचं आहे की स्वामी महाराज, मला तुमची सेवा करण्याची बुद्धी द्या. बघा, आपल्याला सेवा जरी करायची असली तर त्यासाठी लागणारी बुद्धी ही आपल्याला स्वामींकडेच मागायची आहे. कारण बुद्धी असेल तरच आपण स्वामींची सेवाही करू शकतो. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना प्रकट दिनाच्या दिवशी सांगायचं आहे, वचन द्यायचं आहे की स्वामी समर्थ महाराज, आजपासनं मी तुमची अशी ही सेवा करणार आहे. मग ती कुठलीही छोट्यातली छोटी सेवा असू द्या. तुम्ही रोज एक माळ जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार असाल तरी देखील तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना सांगायचं आहे, स्वामी महाराज, मी तुमची आजपासनं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज एक माळ जप करणार आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय वाचणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही जी पण काही सेवा करणार आहात किंवा तुमच्याकडनं जी सेवा करणं शक्य असेल ते तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि ती सेवा तुमच्याकडनं स्वामींनी करून घ्यावी अशी स्वामींना विनंती करायची आहे. की स्वामींना म्हणायचं आहे की ही सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या, ही सेवा करण्याची शक्ती आम्हाला द्या, ही स्वामी करण्याची बुद्धी आम्हाला द्या, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. मग तुम्ही ती सेवा फुलाची पाकळी का व्हायना करत असाल तरी देखील तुम्हाला ते स्वामींना सांगायचं आहे. तुम्ही दररोज स्वामींची आरती जरी करणार असाल तरी तुम्ही स्वामींना म्हणू शकतात, स्वामी समर्थ महाराज, मी आज तुमच्या प्रकट दिनापासून तुमची दररोज माझ्या घरामध्ये आरती करेल. म्हणजे बघा, ही देखील एक सेवाच आहे. तुमच्याकडं जी सेवा तुम्ही करणार आहात ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. आता हे बोलण्यासाठी संकल्प करायचा का? तर बघा, हे बोलण्यासाठी आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही. कारण आपण ही सेवा अखंड करणार आहे, आपण ही सेवा कायम स्वरूपासाठी करणार आहे. फक्त आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की ही सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या. बघा, आपण ह्या सेवा कायमस्वरूपी करण्याचं वचन स्वामींना देत आहोत. आपण कुठला नवस करत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करताना कुठेही काहीही घाबरण्याची गरज नाही. काही स्वामी भक्त काय करतात, हे वचनं किंवा ह्या गोष्टी ऐकूनच सेवा करत नाही किंवा सेवा करायला चालू करत नाही. कारण त्यांना भीती वाटते की आपल्याकडनं सेवा झाली नाही तर, आपण कुठे बाहेर गावी गेलो तर, आपल्याकडनं खंड पडला तर. बघा, आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याकडनं ह्या गोष्टी होणारच. आपल्याला कधी लेडीज असेल, स्त्री असेल तर मासिक धर्म येईल, कधी सुतक पडेल, कधी आपण बाहेर गावी जाऊ, कधी आपल्याला इमर्जन्सी येऊ शकते, कधी आपल्याला आजार पण येऊ शकतं. तर बघा, सेवा ह्या आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडनं ह्या सेवा तुम्ही दररोज करून घ्या. आणि आपण देखील त्या वचनाला तसं राहून आपण ही सेवा रोज करायची आहे. परंतु काही अशा दिवशी आपल्याकडनं सेवा झाली नाही तर त्याबद्दल आपल्याला काही टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही. तुम्ही आज सेवा केली नाही म्हणून स्वामी तुम्हाला मारणार आहेत का? तसं काही नसतं. उलट सेवा केल्याने आपल्या चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतात, आपल्यातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते, आपले विचार चांगले होतात, आपली वाणी चांगली होते, आपली वाणी शुद्ध होते. त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक मार्गाकडे जातो. आता यातील काही सेवा आहे की त्या सेवा आपण मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये करू शकत नाही. तर बघा, एक अशी ही सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण आपण कुठेही कधीही करू शकतो. सुतक असू द्या, मासिक धर्म असू द्या, बाहेर गावी असू द्या, काम करता करता असू द्या, नामस्मरण आपण कुठेही करू शकतो. तर बघा, तुम्हाला इतर सेवा जरी करायला जमलं नाही तरी देखील तुम्ही नामस्मरण हे कायम करू शकतात. तुमच्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव यायला पाहिजे. मग तुम्ही स्वयंपाक करत असू द्या, कामाला जात असू द्या, प्रवास करत असू द्या, धुणं भांडी घरातली इतर कामं करत असू द्या, तुम्ही नामस्मरण हे केव्हाही कुठेही करू शकतात. आणि नामस्मरणामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे. फक्त आपण निर्मळ मनाने केलेली भक्ती ही स्वामी समर्थ महाराजांना पाहिजे असते. जो स्वामी भक्त निर्मळ मनाने स्वामींची सेवा करतो, बघा, त्याच्या सर्व अडचणी, सर्व इच्छा या पूर्ण होतात. त्याचे सर्व भार हे स्वतः स्वामी त्यांच्या खांद्यावर घेत असतात. आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि म्हणूनच तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी ही संधी सोडू नका. स्वामींना तुम्ही ही अनमोल अशी भेटवस्तू आवर्जून द्या. कारण स्वामींना
इतर वस्तूंपेक्षा ही दिलेली अनमोल भेट हे अतिशय प्रिय आहे आणि स्वामींना ही अनमोल भेट जर का तुम्ही ह्या दिवशी दिली तर बघा स्वामी तुमची साथ ही कधीही सोडणार नाही. बघा तारक मंत्रामध्ये स्वामींनी म्हटलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तेव्हा बघा जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कामं कराल त्या वेळेस स्वामी तुमच्या पाठीशी हे नक्कीच असतील. दुसरी अनमोल भेटवस्तू म्हणजे आपल्याला स्वामींशी एकरूप व्हायचं आहे. बघा आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तो नुसता फोटो नसून, ती मूर्ती नसून, तर स्वामी प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या देवघरामध्ये आहेत, आपल्या घरामध्ये आहेत असं समजून आपल्याला त्यांच्याशी संवाद करायचा आहे. बघा स्वामी प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या घरात आहे, आपल्या सर्वांबरोबर आपल्यासोबत आहेत असं समजून आपल्याला स्वामींना सर्व गोष्टी सांगायच्या आहे. मग तुमच्या त्या सुखाच्या गोष्टी असू द्या, दुःखाच्या गोष्टी असू द्या, आनंदाच्या गोष्टी असू द्या, सर्व गोष्टी तुम्हाला स्वामींना ह्या सांगायच्या आहेत. ज्या वेळेस तुम्ही स्वामींशी वार्तालाप कराल किंवा ह्या सर्व गोष्टी स्वामींना दररोज सांगाल त्यावेळेस तुम्ही स्वामींशी एकरूप होताल, त्यावेळेस तुम्ही स्वामींशी एकरूप होताल. तर स्वामींना आपल्याला त्यांचं अस्तित्व आपल्या घरात आहे हे दाखवून द्यायचं आहे. मग ते कसं? मग जसं आपण कुठे बाहेर जाताना आईला सांगून जातो मी इथे चाललो आहे, तसंच आपण जेव्हा कधी बाहेर जाऊ, शाळेत जाऊ, कामाला जाऊ, जॉबला जाऊ किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस स्वामींना सांगून जायचं आहे की स्वामी महाराज मी अशा ठिकाणी बाहेर चाललो आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे. परत बाहेरून आल्यानंतर देखील तुम्हाला स्वामींना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे. बघा मुजरा करायला अगदी 1 ते 2 मिनिटं लागतात. तुम्हाला काही स्वामींपुढे 2-2 तास बसायचं नाही आहे. स्वामींना फक्त मुजरा करायचा आहे. स्वामींना सांगायचं आहे की मी अशा ठिकाणी बाहेर चाललो आहोत, स्वामी चला तुम्ही पण माझ्याबरोबर चला. तुम्ही आनंदाच्या ठिकाणी चालला असाल, फिरायला चालला असाल, स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी अशा ठिकाणी फिरायला चालले आहे, स्वामी तुम्ही पण आमच्याबरोबर चला. तर असा संवाद तुम्हाला स्वामींशी हा साधायचा आहे. तर आपल्याला असंच स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना सांगायचं आहे की स्वामी समर्थ महाराज तुमच्यातला आणि माझ्यातला हा दुरावा मी हा निर्माण करणार नाही किंवा हा दुरावा कमी करेल किंवा मी संसारिक जरी असले तरी देखील तुमची सेवा मी करायचं सोडणार नाही किंवा तुमच्याशी एकरूप जी मी झालेली आहे किंवा तुमच्यातलं आणि माझ्यातलं हे अंतर कमी करून मी तुमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला ह्या सर्व गोष्टी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना सांगायच्या आहेत. जर का तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या रोजच्या नित्य जीवनात जर का करायला चालू केल्या तर बघा तुम्हाला स्वतः एक अनुभव येईल की स्वामी महाराज आपल्याबरोबर येत आहेत, स्वामी महाराज आपल्याकडे नजर ठेवून आहेत, स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत. तर बघा ह्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला हळूहळू यायला लागेल आणि यामुळे आपल्या संसारातील काही गोष्टी करताना किंवा होताना आपल्याकडनं ह्या चुका कमी व्हायला चालू होतील, आपल्याकडनं ह्या चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतील. आपण चांगल्या गोष्टी करू, चांगलं बोलायला लागू, आपल्याकडनं चांगल्या गोष्टी किंवा आपल्याकडनं इतरांचं भलं देखील होईल. तर या गोष्टी यामुळे व्हायला चालू होणार आहे. बघा जेव्हा आपण म्हणतो स्वामी माझ्या बरोबर आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, स्वामी माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत, त्यावेळेस आपल्याकडनं चुकीची कामं ही अजिबात होत नाही. त्यावेळेस आपण इतरांना कधीही त्रास देत नाही किंवा आपण इतरांना काहीही किंवा इतरांचं खराब होईल अशी कधीही अपेक्षा आपण करत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि यामुळेच आपल्या जीवनाला एक अर्थ निर्माण होतो किंवा आपण आपलं जीवन हे सुरळीत चांगल्या प्रकारे जगत असतो. तर बघा ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपले स्वामी जेव्हा आपल्या आयुष्यात येतील त्यावेळेस आपल्याला जाणू लागतील किंवा आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी घडून येतील. तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ह्या अनमोल गोष्टी भेटवस्तू म्हणून आपल्याला स्वामींना आवर्जून द्यायच्या आहे. तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही देखील स्वामी भक्त असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही देखील कोणकोणत्या सेवा करत आहात किंवा करायला चालू करणार आहात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.